नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेंना सुनावणीच्या नंतर बाहेर नेताना कार्यकर्त्याने गाडीवर हल्ला केला। मुख्यमंत्री आणि बाल आयोगाचा प्रतिनिधी आल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही, आंदोलकांनी ही मागणी केली आहे। नवले ब्रिजवरील दोन्हीकडील वाहतूक बंद आहे, मोठी वाहतूक कोंडी त्यामुळे उद्भवलेली आहे। याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, काय सध्याची परिस्थिती आहे तिथली? सध्या नवले ब्रिजवरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटर रांगा आहेत। मात्र ही जी पीडित आहे त्या पीडितेचा मृतदेह घेऊन जे आहे ते नातेवाईक त्या नवले ब्रिजवरती आंदोलनाला बसलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्र्यांना इथे येण्यासाठी आंदोलक जे आहेत ते मागणी करतायत आणि त्यामुळे ही सगळी वाहतूक कोंडी जी आहे ती आता पाहायला मिळते। जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर लांब दोन्ही साईडची वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली आहे। संध्याकाळची वेळ आहे, अनेक नागरिक घराकडे जातात, त्याचबरोबर अवजड वाहनाची सुद्धा वाहतूक कोंडी नवले ब्रिजवरती पाहायला मिळते। त्यामुळे प्रशासनावर सुद्धा सगळा ताण येतोय। मात्र ज्या पद्धतीने हे पीडितेचा मृतदेह घेऊन या सगळे लोक जे आहेत ते रस्त्यावर आंदोलन करतायत आणि मुख्यमंत्र्यांनी इथे यावं अशी मागणी करतायत, त्यामुळे मोठा मनस्ताप जो आहे तो आता या सगळ्या वाहतूक कोंडीत पुणेकरांसह सगळ्या नागरिकांना सहन करावा लागतोय। आणि आता ही वाहतूक कधी सुटणार हाही खरा प्रश्न आहे, कारण जितका जास्तीचा वेळ आंदोलनाला लागेल तितका जास्तीच्या लांब रांगा ज्या आहेत त्या वाहतूक कोंडीच्या आपल्याला मुंबईवरून येणाऱ्या ज्या आहेत साताऱ्याकडे जाणाऱ्या आणि साताऱ्याकडून मुंबईकडे पुण्याकडे येणाऱ्या सगळ्या गाड्यांवरती याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळतोय आणि त्यामुळे मोठं वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला सगळीकडे दिसते आणि लांबच लांब रांगा सुद्धा लागलेल्या आहेत। पोलीस प्रशासनाकडून आता या सगळ्या नातेवाईकांना विनंती करण्यात येते, मुख्यमंत्र्यांचं प्रशासनाचं म्हणणं त्यांच्यापर्यंत सांगण्यात येते। मात्र नातेवाईक आणि इथले काही संतप्त नागरिक जे आहेत, जी घटना झाल्याची दुर्दैवी घटना आहे आणि त्यांचे नातेवाईक स्वतः इथं असल्यामुळे नागरिक सुद्धा संतप्त होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळेच ही वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते। बरोबर बालाजी, आंदोलक आक्रमक झालेले आहेत, नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांची मागणी आहे? नातेवाईकासह या आंदोलकांची मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यावं, त्यांना त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घ्यावं आणि कठोरात कठोर शिक्षा या आरोपीला व्हावी। मात्र ते होण्यासाठी जे आहे ते स्वतः मुख्यमंत्र्यांनी इथे यावं असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर बाल हक्क आयोग जो असतो त्या बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष कुठल्या तरी एखादा व्यक्ती सदस्य या ठिकाणी यावा अशी त्यांची मागणी आहे, कारण या सगळ्याची कल्पना जी आहे ती खरं तर बाल हक्क आयोगाने तात्काळ घेणं गरजेचं होतं, मात्र त्या ठिकाणी ती घेण्यात आलेली नाही। याची कुठलीही पूर्वकल्पना या खात्याला नाही, या आयोगाला नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जरी स्पष्टीकरण दिलं असलं तरी मुख्यमंत्र्यांनी इथं यावं अशी या सगळ्या आंदोलकांची मागणी आहे आणि त्यामुळे आंदोलकांनी हा रस्ता अडवून ठेवलेला आहे। दोन्ही कडची जी वाहतूक आहे ते बंद करण्यात आलेली आहे, कारण संपूर्ण दोन्हीकडले रस्ते जे आहेत ते आता वाहन आणि त्याच्या मोठ्या मोठ्या रांगा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हे सगळं चित्र जे आहे ते जोपर्यंत मुख्यमंत्री इथे येणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अशी आक्रमक भूमिका जी आहे ती या सगळ्या नागरिकांची आहे। नक्कीच बालाजी, या सगळ्या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।